ठाकरे बंधूंचे मामा चंदू मामा वैद्य आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। नमस्कार, स्वागत आहे तुमचं लोकशाही मराठीमध्ये। पहिली नमस्कार प्रेरणा. दोघांमध्ये राजकीय भेट होती, आतापर्यंत कौटुंबिक भेट झालेली महाराष्ट्रानं पाहिलेली आहे। दोघांमध्ये दसरा मेळाव्यासंदर्भात काही चर्चा होतीये का मामा? तुमच्यापर्यंत काही माहिती? नाही, माझ्यापर्यंत माहिती नाही का दोघे एकत्र येत आहेत, दोघे भेटतायत, ही फार आनंदाची गोष्ट आहे. आणि शेवटी प्रेमाचा मार्ग हा पोटातून जातो, त्यामुळे दोघे आज एकत्र येऊन आपले मनोगत एकमेकांशी व्यक्त करतील यात मला आनंद आहे. अगदी मामा, तुम्ही आता बोलता बोलता म्हणालात प्रेमाचा मायेचा मार्ग हा पोटातून जातो। या चर्चेनिमित्तानं शिवतीर्थावर काही स्नेहभोजन? नाही, शिवतीर्थावर स्नेहभोजन वगैरे त्यांचे ठरवतील, पण शेवटी खानपान आलं तरी त्यात खूप गोष्टी समावेश असतात ना. आणि शेवटी काय इतक्या दिवसांनी ते एकत्र भेटतायत, तर मनमोकळेपणाने बोलता येतं ना. अगदी अगदी शेवटचा सवाल मामा, या सगळ्या संदर्भात असं म्हटलं जात आहे की या दसरा मेळाव्यात या भेटी अंतर्गत चर्चा होत असल्याची माहिती मिळते आहे। इतकंच नाही तर दसरा मेळाव्यात दोनही ठाकरे बंधू पुन्हा एकदा एकत्रित व्यासपीठावर दिसू शकतात, युती संदर्भातली घोषणा होऊ शकते। हे ते दोघे ठरवतील आणि त्या दोघांचे जे विचार आणि विनिमय होऊन ते निर्णय घेतील. अगदी धन्यवाद आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।